आता नवीन कॉक्रोच जनता पार्टी मार्केटमध्ये आली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजितजी डिपके जेव्हा दिल्ली एअरपोर्ट वरती आले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा एक फोटो घेऊन आलेले. बघितलं आपण सर्वांनी. बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी असं पुस्तक घेऊन आलेले. बरोबर. किती लोकांना बरं वाटलंय बघून. आता मला एक गोष्ट सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी माय ऑटोबायोग्राफी ही लिहिली होती का? बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही कधी त्यांचं. बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं, मध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिला होता, वेटिंग फॉर अ व्हिसा नावाचं. बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही. तरी हे भाऊ बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी न्यूयॉर्क वरनं घेऊन आले, अमेरिकेवरनं. आता जर तुम्ही अभिजित डिपकेंनी जे पुस्तक पकडलेलं ते बघितलं तर ते बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोग्राफी नावाचं पुस्तक आहे. आता हे पुस्तक आहे कोणाचं? तर डायमंड पब्लिकेशनचं. घरी गेल्यानंतर गुगल वरती डायमंड पब्लिकेशन टाकून बघा आणि तुम्हाला हे दिसेल की डायमंड पब्लिकेशन हे RSS चालवतं आणि RSSचं पुस्तक आहे. बऱ्याचशा महामानवांवरती चुकीचा इतिहास सांगणं, RSSच्या समरसतावादी भूमिकेतनं बाबासाहेब सांगून जाणारं हे पुस्तक आहे. आणि म्हणून अभिजित डिपके जेव्हा RSSचं बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन येतात, ह्या धोक्याच्या घंटा आत्ताच आपल्याला वाचताना दिसतात. आणि इकडच्या जेनझींना त्यांच्या भाषेत सांगायचं तर एवढंच सांगेल की वो पकडा है ब्लू फ्लॅग लेकिन हमको दिख रहा है रेड फ्लॅग, करने का क्या? आणि जर इकडचा तरुण त्या व्यवस्थेला चॅलेंज करत असेल आणि त्या व्यवस्थेला एक पर्याय उभा करत असेल तर कॉक्रोच जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देण्यास काहीही हरकत नाही. पण तुम्ही बदल घडवताय तो कुठल्या दिशेने बदल घडवताय? तुम्ही कोणत्या विचारधारेचे आहात आणि तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आहात? हा आमचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि आम्ही तो प्रश्न विचारणारच. आणि आपल्याच आंबेडकरवादी समाजाने माजी सरन्यायाधीश भूषण गवईंबद्दल एक महत्वाची भूमिका घेतलेली आणि तीच आपल्याला सुद्धा अभिजित डिपकेंबद्दल घ्यायला लागणार आहे. ती अशी होती की माणूस जातीने कोणत्याही जातीचा असो फरक पडत नाही, विचारांनी आंबेडकरवादी पाहिजे. आणि हीच भूमिका आता आपल्याला ह्या परिस्थितीत घ्यायला लागणार.